नमस्कार. साहित्याच्या पारावर भाग 24 मध्ये सर्व रसिकांचे मनपूर्वक स्वागत. आजचा भाग हा विशेष भाग आहे, कारण या भागामध्ये आपण संवाद साधत आहोत दिवाळी अंकांसाठी मुखपृष्ठ साकारणाऱ्या 8 चित्रकारांबरोबर. मुळातच भारत हा उत्सवप्रिय देश. महाराष्ट्र तरी त्याला कसा अपवाद असेल? दिवाळी म्हटलं की मग आपल्या महाराष्ट्राच्या उत्सवाला, आनंदाला अधिक उधाण येतं. महाराष्ट्राच्या दिवाळीची आणखीन एक परंपरा ती म्हणजे अत्यंत आदराने, आस्थेने आणि श्रद्धेने दिवाळीच्या निमित्तानं घराघरात घेतले जाणारे दिवाळी अंक. या दिवाळी अंकांची एक समृद्ध अशी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. किंबहुना ते महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि साहित्यिक संचित. या दिवाळी अंकांना सौंदर्य बहाल केलं ते दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठाच्या चित्रकारांनी. रंगांच्या आणि रेषांच्या साह्याने ब्रशच्या एका फटकाऱ्यामध्ये हे अभूतपूर्व विश्व आपल्याकडे साकारलं ते या चित्रकारांनी. कधीकधी तर शब्दांच्या पलीकडे जाऊन अर्थछटांची वलयाच्या वलय निर्माण केली ती या चित्रकारांनी. आणि म्हणूनच आज दिवाळीच्या निमित्तानं आपण संवाद साधणार आहोत 8 चित्रकारांबरोबर. मी त्यांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत पुंडलिक वझे, सतीश भावसार, प्रदीप मापसेकर, विजयराज बोधनकर, शिरीष घाटे, रवी मुकुल, अनवर हुसेन आणि विवेक रानडे. या सर्वांबरोबर संवाद साधण्यासाठी माझ्याबरोबर 4 सख्या आहेत. अस्मिता पांडे, मृण्मयी भजक, मेधा आलकरी आणि मी लतिका भानुशाली. सुरुवात करते आहे संवादाला. मेधा आलकरी. मुखपृष्ठकार आणि ग्रंथ सजावटकार म्हणून आघाडीवर असलेले चित्रकार रवी मुकुल यांनी गेल्या 35 वर्षात पेन्सिल ते ऑइल कलर अशी विविध माध्यमं वापरून 3500हून अधिक पुस्तकांची उत्कृष्ट मुखपृष्ठ केली आहेत. मराठीतील नामवंत साहित्यिकांच्या पुस्तकाची मुखपृष्ठ, मांडणी आणि आतील चित्र करणारे रवी मुकुल हे एक उत्तम छायाचित्रकार असून कॅलिग्राफीमधील त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे या संस्थेचा 2014 सालचा उत्कृष्ट मुखपृष्ठ प्रथम पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. कुंचल्याबरोबरच लेखणीही तितक्याच समर्थपणे चालवणाऱ्या चित्रकारांमध्ये रवी मुकुल यांची गणना होते. लेखी बोले हा त्यांच्या लेखणीतून उतरलेला साहित्य विश्वावरच्या विडंबनात्मक लेखांचा संग्रह पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला आहे. विपुल वाचन करणारे रवी मुकुल हे एक उत्तम वक्तेही आहेत. मुखपृष्ठाची गोष्ट हे त्यांचं मुखपृष्ठ निर्मितीविषयी स्लाइड शोसह असलेलं व्याख्यान विशेष लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण सर्व चित्रकारांच्या वतीनं नुकतेच दिवंगत झालेले थोर चित्रकार के.सी. शंकरन यांना आदरांजली वाहतो. कारण माझी पिढी किंवा माझ्या अगोदरच्या 2-3 पिढ्या तरी किमान या सर्वांना चित्र पाहण्याची सवय लावण्यामध्ये चांदोबाचा फार मोठा हातभार आहे. किंबहुना चांदोबा हीच गोष्ट चित्राची ओळख होण्यासाठी आमच्या पिढीला तरी कारणीभूत ठरली. चित्रा आणि शंकरन जे स्वतः संकरन अशी सही करायचे, SAN असायचं,
या दोघांनी आम्हाला भरभरून चित्र दाखवली आणि चित्र पाहण्याची सवय लावली. शंकरन यांचं निधन झाल्यानंतर एक चांगली गोष्ट अशी घडली. महाराष्ट्रातल्या एका अग्रगण्य दैनिकाने त्यांच्यावर अग्रलेख लिहिला आणि त्यांचा यथोचित सन्मान केला. पण त्याचबरोबर त्या अग्रलेखामध्ये इलस्ट्रेशनसाठी बोधचित्र हा प्रतिशब्द मराठीत वापरला गेला होता. खरं तर इलस्ट्रेशनची पूर्ण व्याख्या बोधचित्र या शब्दाने अजिबात होत नाही. कारण बोधचित्र ह्या शब्दामध्येच मुळात बरं का फक्त बोध इथपर्यंतच गोष्ट समाविष्ट आहे. चांगलं इलस्ट्रेशन हे त्याच्या पलीकडे सुरू होतं असं मला वाटतं. त्या अर्थाने इलस्ट्रेशन या शब्दाची किंवा या सशक्त कला प्रकाराची थोडीशी अवहेलना होते असं मला वाटतं. कारण बोधचित्रापेक्षा इलस्ट्रेशन हाच शब्द मराठीमध्ये देखील तसाच वापरावा असं मला वाटतं. बहुतांशी चित्रकारांची सुरुवात मासिके, दिवाळी अंक यांच्यातूनच होते. तशीच माझीही झाली. जसं नाटकाच्या संदर्भामध्ये प्रायोगिक रंगभूमी ते मेन स्ट्रीम किंवा कमर्शियल रंगभूमीपर्यंत जाणं शक्य होतं, तसंच दिवाळी अंक ही प्रयोगशाळा असते. सुरुवातीला बिरबल, टार्झन अशी लहान मुलाची मासिका, नंतर प्रपंच, मानिनी, रूपा ही मोठ्यांची मासिका. त्यांचे संपादक माधव पॅरेटकर होते. त्याच्यात पुढे मग अपराध, पाठलाग, मानिनी, चंद्रकांत, भावना ही खाडीलकरांची मासिकं. ह्याच्यातून मी काम करत राहिलो. आणि त्याच काळामध्ये म्हणजे मी विद्यार्थी असताना 1980 साली माझं पहिलं पुस्तकाचं मुखपृष्ठ छापून आलं. ते म्हणजे फिरता सिनेमा. सी वा पाठक नावाचे लेखक होते. गावोगावी ते तंबूमध्ये चित्रपट दाखवायचे जत्रेत जाऊन. त्यांचं ते छोटंसं आत्मकथन होतं. तिथून जो प्रवास सुरू झाला तो आज ताग्यात मी दिवाळी अंकासाठी चित्र काढतोय. म्हणजे 1980 ते आज 2020 तर गेली 40 वर्षे मी काम करतोय. आणि त्याचा आनंद हा नक्कीच फार मोठा आहे. एकतर प्रथम हस्तलिखित आपल्या हातात आल्यानंतर ते वाचण्याचा जो आनंद असायचा की सर्वांच्या अगोदर आपण वाचतोय, ह्याचा कुठेतरी मजा असायची. हल्ली हस्तलिखित येत नाही, DTP केलेल्या प्रोफा येतात किंवा PDF फाईल येते. पण हस्तलिखित बघून ती चित्र काढण्यामध्ये किंवा वाचून चित्र काढण्यामध्ये जी मजा होती थोडी जरा कमी झाली असं मला वाटतं. म्हणजे काही हस्तलिखिताची जर उदाहरणं द्यायची झाली तर नारायण धारपांचं हस्तलिखित अतिशय अप्रतिम असायचं. पप्पू काळ्यांचं तर डेकोरेटिव्हच असायचं. शुद्धलेखन त्या काळचे साहित्यिक अतिशय उत्तम रीतीने करायचे. हस्तलिखित त्याच्यातून देखील संस्कार व्हायचे. वाचून चित्र करत असल्यामुळे माझी सुरुवातीपासूनची धारणा अशी आहे की वाचल्याशिवाय काही काम करायचं नाही. त्यामुळे साहजिकच वाचतानाच हे कुठल्या माध्यमात करायचं हे ठरत जातं. म्हणजे मी पेन्सिल ते ऑइल कलर, ॲक्रिलिक कलर ही सगळी माध्यमं जी आहेत ती सगळी माध्यमं मी अभिव्यक्तीसाठी वापरलेली आहेत. अर्थात वापरली म्हणण्यापेक्षा ती साहित्यकृती मला ते माध्यम वापरायला सुचवते. मला सांगते की ते नाही, हे पेन्सिलीनं फार चांगलं होईल, हे बॉलपेननं फक्त चांगलं होईल. मला आठवतं एक मुखपृष्ठ मी केलं होतं शरदचंद्र वासुदेव चिरमुले यांच्या कथासंग्रहाचं, एका जन्मातल्या गाठी असं त्याचं नाव होतं. आणि ते फक्त बॉलपेनने केलं होतं, ब्लॅक बॉलपेन. आणि त्या काळच्या पद्धतीनुसार ते ट्रेसिंग पेपरवर कलर स्कीम द्यायची आणि ते ब्लॉकनं छापलं जायचं वगैरे. त्याचा एक लाभ असा झाला मला, ती सांस्कृतिक वातावरण आता कुठं लुप्त झालंय मला कळत नाही. ते माझं चित्र बघून ज्येष्ठ लेखिका कवयित्री शांता शेळके यांनी माझी स्वतःहून ओळख करून घेतली होती.
म्हणजे दुसऱ्या लेखकाचं चित्र दुसऱ्याच प्रकाशकांनी केलेलं, त्याचं चित्र बघून त्यांना मला ओळखून घ्यावीशी वाटली. याचा जो आनंद होता तो खूपच मोठा होता. आज दुर्दैवानं तसं कुठे फारसं दिसत नाहीये. किंबहुना दुसऱ्याचं लेखन वाचणं हीच गोष्ट थोडी कमी होत चालली. आपण कितीतरी नावाजलेल्या दिवाळी अंकांसाठी मुखपृष्ठ केलीत. ही मुखपृष्ठ करत असताना तुमच्या मनात तुम्ही साजरी केलेली दिवाळी रुंजी घालत असते का? पद्मगंधाचं दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ मी केलं होतं. मी खेड्यातून आलो आहे. माझा जन्म खेड्यातला. म्हणजे इयत्ता 4थीपर्यंत मी लाईटचा बल्बही बघितलेला नव्हता. तेव्हा खेड्यातली दिवाळी खरं तर शेतीतून जे काही उत्पन्न यायचं त्यावर गुजराण आणि तेवढीच समृद्धी जेमतेम चालणारी गोष्ट असायची. पण त्याच्यात एक उत्कृष्ट समाधान होतं, एक भरभरून प्रेम होतं एकमेकाबद्दल. दिवाळीचं पहिलं पुरुषांचं जे न्हाणं असतं ना, आंघोळ असते, अभ्यंग स्नान, त्याची तयारी एखाद्या शेतकऱ्याच्या घरामध्ये कशी होते त्याच्यात मी ती दाखवलं होतं. मला आठवतंय म्हणजे साधारणपणे निळसर प्रकाश असतो, असा जो अंधार असतो, आकाशात बारीक चमचमणाऱ्या चांदण्या अजून शिल्लक असतात, वाऱ्यावर असा मंदपणे झुलणारा कंदील असतो, आकाश कंदील असतो, ज्याच्यामध्ये त्या काळात आम्ही पणती लावायचो कारण लाईटचा बल्ब नव्हता. आणि घरासमोर एक असं उंच बांबोलून त्याला ती पणती असे ते फिरकीवरून चढवत चढवत लावलेला असायचा. पतंगाच्या कागदाचा अर्थात ते असायचं, झिरमिळ्या ते वाऱ्यावरून अशा मस्तपैकी ओढायच्या. आणि घरातलीच कुठली तरी थोरली ताई, अक्का वगैरे भलं मोठं वत्तल आमच्याकडे तर म्हणायचे. खरं तर कन्नड भाषिक शब्द आहे हा. वत्तल म्हणजे मोठी चूल. तिथं त्याच्यावर हंडाभर पाणी असं तापवलं जायचं. आणि कुठली तरी अशी एक चिमुरडी मुलगी जी स्वतःही बरं का हौसेने उठलेली आहे, नवा कोरा लाल भडक फ्रॉक घालून ती तिच्या आगेमागे घुंटळतीये. आणि पुरुष मंडळी अजून थोडी म्हणजे आंघोळीला जमा व्हायचे. बाजूला गाय आहे आणि हे सगळं शांत आणि थंडगार वातावरण, सारवलेलं जमिनी, सारवलेले भिंती, हे सगळं करताना मी रंगून गेलो होतो खूप छान. आणि त्याला त्या काळच्या वाचकांनी, इतर लेखकांनी, संपादकांनी खूप चांगली दाद दिली होती. ते एक माझ्या लक्षात होतं ते मुखपृष्ठ. पुस्तकाच्या बाबतीत मात्र मी अनेक प्रयोग केले. दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाबद्दल मात्र प्रयोग फारसे करता येत नाहीत, असा एक माझा अनुभव आहे. कारण तो एक वेगळा मूड असतो. त्या मूडमध्ये जाणं ही एक आपली सांस्कृतिक आणि भावनिक गरज आहे. रंगरेषांप्रमाणेच शब्दातूनही व्यक्त होणारे चित्रकार विजयराज बोधनकर, त्यांना आपण भेटणार आहोत. अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमधून ज्यांच्या साहित्यिकांच्या स्वभावचित्रांना म्हणजे अर्कचित्रांना उदंड प्रतिसाद मिळाला आहे ते विजयराज बोधनकर. प्रतीकांमागचं रहस्य आपल्या व्याख्यानांमधून उलगडून सांगणारे विजयराज बोधनकर. वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन, दिवाळी अंकांमधून लेखन करणाऱ्या विजयराज बोधनकरांची अनेक चित्र देशविदेशातल्या नामवंत आर्ट गॅलरीत आहेत. अनेक एकल चित्र प्रदर्शनांमधून त्यांचा सहभाग होता आणि असतो. गागरा या त्यांच्या ललित लेखनाला बडोदे वाङ्मय परिषदेचा पुरस्कार लाभलेला आहे. रे मना या दिवाळी अंकाचं संपादन, ज्या अंकाला एकूण 13 पुरस्कार लाभलेत. विजयराज यूट्यूब चॅनलवर नवा माणूस नवी गोष्ट ही वाचन मालिका सादर करत आहेत. आज त्यांच्याकडून मुखपृष्ठकार म्हणून या सगळ्या चित्रकलेचा त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. अनुभवांची रंगपेटी मज खुणावे हरक्षणी, चित्र काढाया परंतु मन धजाया पाहिजे. संगीतकार चित्रकार मिलिंद जोशी यांचा हा शेर.
आणि हा शेर ऐकल्यानंतर मनामध्ये एक प्रश्न येतो, ज्यांना चित्र काढावंसं वाटतं पण काढता येत नाही, अशा सगळ्यांच्याच मनात उमटणारा हा प्रश्न, की चित्र काढणं, चित्र काढावंसं वाटतं, पण चित्रकला हे शिकवून येणारं कौशल्य आहे की ही दैवी देणगी आहे. तर आज उपस्थित असणाऱ्या तुम्हा सर्वांना, विजयराजजी तुमच्यापासून आपण सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना हा प्रश्न आहे की खरोखरच हे कौशल्य आहे की उपजत देणगी आहे. आणि याला जोडूनच अजून एक प्रश्न, की चित्रातून अभिव्यक्त होताना तुम्ही सर्वजण नेमका कोणत्या गोष्टींचा विचार करता? मुळात जशी लाकडामध्ये आग असते आणि लाकडालाच आग लागते, तसं लोखंडाला आग लागत नाही, तसं ज्याच्यामध्ये उपजत जी चित्रकला आहे मुळातच, मला असं वाटतं की जेनेटिक घरात कुठेतरी मामा असतो, आत्या असते आणि ती प्रवाहित झालेली असते. आणि दुसरं म्हणजे दृश्य माध्यमातून एखादा मूल लहानपणी डायरेक्ट अटॅच होतं त्याला, की कुठेतरी त्याच्यामध्ये ते गुणसूत्र असतात. अशी मुलं नक्कीच ती पुढे जातात. आता जे जे स्कूल ऑफ आर्टमधल्या मध्ये दरवर्षी 100-200 विद्यार्थी बाहेर निघतात, पण सगळेच काही मोठे चित्रकार होत नाही, किंवा त्यासाठी एक धीटपणा, जिद्द पाहिजे. कारण चित्रकला ही एक प्रकारचा मोठा प्रवास आहे. तो थांबला की संपतो, आणि तो जर पुढे म्हणजे आपण नैसर्गिक गुण तर पाहिजेच, पण त्याला मोठ्या कष्टाची गरज पाहिजे. आणि कष्ट कमी पडलेत की संपलं. मग जसं पोळी तव्यावर ठेवल्यानंतर गृहिणीचं सारखं लक्ष असतं, तसं ती चित्रकार एक प्रकारे सातत्यात जर कमी पडला तर तो दैवी शक्ती पण तिथे काही करू शकणार नाही. आणि दुसरं की चित्र निर्माण करताना जसं मला असं वाटतं की अर्जुनाला तो पोपटाचा डोळा दिसत होता, तसं चित्र एक चित्र, चित्र दोन्ही चित्र, चित्र ती चित्र, असं ध्यास जो आहे ना तो चित्रकाराचा, तो ध्यासच तिथपर्यंत पोहोचवतो. आणि तो जर ध्यास कमी पडला, किंवा मग ते कलेमध्ये जसं घाणेकरांच्या सिनेमामध्ये बघितलं तर टाळ्या जर पडल्या नाहीत तर ते अस्वस्थ व्हायचे, तसं ध्यास जर पूर्ण असेल तर नक्की जो रसिक असतो तो पूर्ण अट्रॅक्ट होतो. म्हणजे मला आठवतं माझ्या चित्रांमध्ये माझा ध्यास कमी पडला की ते चित्र घरी परत येतं, पण पूर्णपणे जीव ओतून जर ते चित्र काढलं तर ते रसिकांच्या घरी जातं. त्यामुळे नैसर्गिक जी मूलतत्व आहे तो प्रत्येक मूल जन्माला घेऊनच येतो. ती शिकवता येत नाही आणि शिकवूसुद्धा नाही, कारण मी कुठलेच क्लासेस घेत नाही. कारण मला तो जो परिणाम आहे तो परिणाम होतच नाही. जसं मगाशी म्हणालो की लोखंडाला आग लागत नाही. आता आमची ही 6वी-7वी पिढी आहे म्हणून ते मला जाणवतं, पण मुळातच हे नैसर्गिक सगळा भाग आहे. आणि या नियतीच्या मनात जर असेल तरच तो कलावंत होऊ शकतो. विजयराज, मला ठाण्याचं साहित्य संमेलन आठवतं, ज्यामध्ये तुमचं साहित्यिकांच्या स्वभावचित्रांचं म्हणजे अर्कचित्रांचं चित्रदालन होतं, ज्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. तर या अर्कचित्रांविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायला आम्हाला आवडेल की अर्कचित्रकार म्हणून तुमची स्वतंत्र ओळख आहे, या विषयातले तुम्ही तज्ज्ञ मानले जाता, तर त्या अर्कचित्रांविषयी तुम्ही बोलावं. अर्क या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. की जसं 6 लिटर पाणी जर आपण आणि त्यात काही औषधी टाकली तर 6 लिटर पाण्याचं 1 लिटर एक काढा म्हणतो आपण, त्याला अर्क म्हणतात. तसं एखादी व्यक्ती जर आपल्यासमोर असेल, जसं मी आता आचार्य अत्रेंचं अर्कचित्र काढलं. अर्कचित्र हेही समाजाला समजणं म्हणून त्याला सोपा शब्द मी दिला, स्वभावचित्र. तर अत्रेंचा स्वभाव आणि पु ल देशपांडेंचा स्वभाव, बाबा बोरकरांचा स्वभाव आणि माटेंचा स्वभाव, सुर्वेंचा स्वभाव आणि इकडे नामदेव ढसाळांचा स्वभाव वेगवेगळे भिन्न आहेत. ही जी भिन्नता आहे पोर्ट्रेटमध्ये नाही दाखवू शकत ना, सगळ्यांचे सारखे बसलेले आहेत असे. तसं अर्कचित्र हे त्या व्यक्तीचा जो स्वभाव आहे ते दर्शवतं. अत्रेंचा मी जेव्हा हे काढले अर्कचित्र काढले त्यावेळेचा सोटा दिला हाती आणि एका हाती लेखणी दिली. पण त्या सोट्यालाही साधा सोटा नाही, त्याला काटे दिले, जसं ते आदिमानवांच्या हातात होतं. किंवा मग बाबा बोरकरांचं मी जेव्हा अर्कचित्र काढले ते ढगावर बसवलेले आहेत. नंतर व्यंकटेश माडगुळकरांचं अर्कचित्र काढलं तेव्हा हरिण आहे आणि हरणाच्या शरीराला त्यांचा चेहरा लावलेला आहे. याचं कारण ते त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं आहे. तर आता मी 92 जे अर्कचित्र काढले तर मी 92 वाचले होते. दुर्गाबाई भागवतांच्या लेखणीला आग लावली.
किंवा मग इंदिरा संतांच्या मागे बकुळ आहे किंवा पारिजातक आहे. असे जे भिन्न आहेत, जसं दया पवारांचं बोलू तर असं फाटलेली पानं आहेत पुस्तकांची किंवा अशी हे नाही दाखवली मी, वस्ती नाही दाखवली. कारण दया पवार वाचल्यानंतर 4 दिवस मी कसा कुठल्या अवस्थेत होतो, तर त्या लेखनाचा आपल्यावर जो परिणाम आहे तो परिणाम अर्कचित्रामध्ये, मग एखाद्या कंपनीचा डायरेक्टर असतो, त्यांनी केलेली अचिव्हमेंट असते, किंवा बहिणाबाई आहे, बहिणाबाई म्हटल्या हाताला चटके भाकर दाखवली आहे, तर त्या व्यक्तिविषयीचं संपूर्ण जो हे असतो जीवन प्रवास, तो थोडक्यात त्या अर्कचित्रामध्ये आपण टाकत असतो. आणि दुसरं, नागपूरला माझं एक प्रदर्शन भरवलं होतं आणि येणारा प्रत्येक माणूस अच्छा अर्कचित्र काढायला पोर्ट्रेट काढणं गरजेचं आहे, कारण मी पोर्ट्रेट टू कॅरिकेचर. लोकांना असं वाटतं की अर्कचित्र म्हणजे असं नाक लांब केलं आहे, कान असं काहीतरी केलं आहे म्हणजे अर्कचित्र होतं, असं नव्हे. तर त्या व्यक्तीचं कॅरेक्टर जे आहे ते, जसं पु ल देशपांडेंचं पु ल देशपांडे, तसं मी पुलं काढलं, नंतर फुलं देश तुम्ही बघितलं असाल, आणि पांडे लिहिलं, पाण आणि दे, आणि एका फुलामध्ये त्यांचा चेहरा काढला आणि दोन्ही दात एकमेकांना शिवलेले आहेत असे, आणि पूर्ण फूल काढलं. तर त्याच्यामध्ये सुद्धा एखादी जी प्रतिमा असतात, म्हणजे प्रतीकं असतात, ती प्रतीकं पण त्या अर्कचित्रामध्ये वापरता येतं. जसं मी हरणाचं जे हे काढलं, आणि किंवा साने गुरुजी सतत रडताना, कारण ते इतके इमोशनल होते आईसारखे. तर हा एक अर्कचित्राचा प्रवास आहे. शोधात्मक चित्रकारिता या आविष्कारात विजयराज तुमचं नाव नोंदवलं गेलं आहे, तर ही शोधात्मक चित्रकारिता नेमकी काय आहे? जसं रजासाहेब आहेत, चित्रकार रजासाहेब, तर ते एका काय म्हणतात ते फॉरेस्ट ऑफिसरचा मुलगा होता, आणि लहानपणी जे त्यांनी अनुभवलं होतं सगळं जंगल किंवा जंगलातले जे काही कवडसे आहेत किंवा जे जे ऊन आहे, रंग आहेत, तर ते त्यांच्या चित्रांमध्ये यायला लागलेत. आणि लहानपणी असं म्हणतात की ते खूप चंचल होते, आणि कोणीतरी सांगितलं की एक बिंदू जो आहे तो बिंदू कोळशाने त्यांच्यासमोर भिंतीवर हे करा आणि तो शांत बसेल, आणि ते शांत बसलं. तर याच्यामागे लॉजिक मला माहीत नाही आहे. आणि आजही त्यांची चित्र, ते गेलेत, फार मोठं म्हणजे संत व्यक्तिमत्व होतं ते. तर आजही त्या चित्राकडे बघून ज्याला पूर्वपीठिका माहिती असेल त्याला ते चित्र कळणार, पण त्याच्यात शब्द असतात. त्यांनी पूर्ण पंचमहाभूतांवर ती चित्र सिरीज केली. गायतोंडे हे मौन चित्रकार, म्हणजे कधीच फार बोलायचे नाही, आणि आतल्या आत त्यांनी जे काही त्यांना जे कृष्णमूर्तीचं त्यांच्यावर पगडा होता, त्यांनी जी चित्रकारिता केली, ज्याला मौन या शब्दाचा अर्थ कळतो त्यांना गायतोंडे कळतो. तो एक प्रकारचा मनाचा शोधच आहे. मनाचा शोध नाही लावता येत अजूनही, सिग्मंड फ्राईडपासून शोध लावताच आहे, पण त्या मनाचा अद्याप शोध लागलेला नाही. जसं हे काय म्हणतात, अंतराळ किती मोठं आहे, तसं हे अंतराळच आहे मनाचं. माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर जेव्हा मी फेटा चित्रामध्ये टाकला, म्हणजे पेंट केला, तेव्हा मी फेट्याचा अभ्यास केला की फेटा हा महाराष्ट्राचा आहे का, तर नक्कीच नाही. मग सी व्ही रमन कोण, त्यांच्याही डोक्यावरती वेगळ्या पद्धतीचा, राधाकृष्णन आहे त्यांच्याही डोक्यावर. मग अफगाणिस्तानाची पुस्तकं मी चाळली, अरे तिकडेही फेटा आहे. मग मी बायबल बघितलं, त्याच्याही डोक्यावर फेटा. म्हणजे हा युनिव्हर्सल आहे. मग फेटा काय आहे, तर बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे. तो पांढरा जर असेल तर एक प्रकारचं काय म्हणतात त्याला, मोहापासून दूर गेलेला, वारकरी बिचारा मोहापासून दूर गेलेला असतं, बाकी मोहाच्या अधीन असतात, तो डोक्यावर काही पांढरा फेटा घालणार नाही, असा सगळा शोध म्हणतात ना. बरं, हा झाला आता एक प्रकारचे दृश्य झालं की हे अभ्यास आहे. मग आता वारकरी समजून घ्यायचं झालं तर दृश्य नाही ना, ते अदृश्य आहे. मग पुन्हा अदृश्याकडे, म्हणजे पंचतत्वाकडे, म्हणजे मग हा संपूर्ण निसर्ग आला. आणि मग मी आजोबांचं जेव्हा ते एक प्रकारचं आमच्या घरातली सगळी जी पुन्हा मी जेनेटिक म्हणतो की पेशी तत्व, नंतर मेंदूच्या पेशी, आता मी इथे उभा आहे, बसलो आहे, हा मी नाही आहे. हजारो वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांमध्ये चित्रकलेचं सगळं असेल, आणि म्हणून मी चित्रकार झालो. माझी मुलगी चित्रकार, तिला मी शिकवलं नाही. तर हा जो शोध आहे पेशी तत्वाचा, तो पण महत्त्वाचा आहे. की असं कसं लहानपणीच मूल गायला लागतं, असं कसंच मुलाला चित्र काढावीशी वाटतात,
अनेक जण लहानपणी तलवारी घेऊन फिरतात, पुढे तो कोड होतो. हां, तर हे जे मूळ तत्त्व आहे प्रत्येकाचं, तर त्याचा शोध मनशक्ती प्रयोग केंद्रात जेव्हा मी गेलो, तर तिथे पेशी तत्वावरती किंवा मेंदूच्या पेशींवरती जो अभ्यास केला, तर त्या अगोदर मी चित्र काढत नव्हतो. म्हणजे चित्रकारिता सुरुवात व्हायची होती माझी. पण हे सगळं आकलन झाल्यानंतर अरे बापरे, म्हटलं हे खूप मोठा प्रकार आहे आणि तो समजण्याच्या पलीकडचा आहे. आणि मग हळूहळू फेटा गोल असतो, मग त्याची पृथ्वी झाली. शेवटी कोणतरी म्हटलं आहे, माटेनीच म्हटलं आहे की पृथ्वी किती मोठी ज्याच्या त्याच्या डोक्या एवढी. जसं आकलन असेल तसा तो त्याला ते देश दिसतो. हा सगळा अभ्यास आहे याच्यामागे. अभ्यास आणि एक प्रकारचं मनाचं जे काही एक प्रकारचं द्वंद्व असतं, तर अभ्यास केल्याशिवाय तर होऊ शकत नाही. आता याला एखादं बहिणाबाईंनी कुठला अभ्यास केला असेल माहीत नाही, तिच्या आतमध्येच कुठलं तरी विद्यालय असेल, व्यक्त होता आलं नसेल किंवा लिहून ठेवलं नसेल, तर अशा प्रकारचं आतलं जे आहे वैभव, तर त्याचं आकलन आणि त्याचं प्रकटीकरण कॅनव्हासवरचं. तर आत्ता फेटा ते नंतर मी आतमध्ये माझं शरीर कसं बनतं, आईच्या गर्भामध्ये एक शुक्राणू जेव्हा जातो, तर आईने मला फक्त जन्म दिला आहे. मग मी आईसारखा दिसायला आहे, आईचा स्वभाव आहे, आईचे आजार माझ्याकडे आलं आहे. हू इज इंजिनियर बिहाइंड दॅट, हे सगळं निर्माण करणारा कोण आहे, तो का दिसत नाही. असं करता करता मग हळूहळू मी पृथ्वीकडे आलो की पृथ्वी एक कवयित्री अशा पद्धतीचं मी जेव्हा, किंवा डिव्हाइन वननेस, किंवा वेन आय कनेक्ट विथ नेचर, किंवा समथिंग आउट ऑफ नथिंग, असे जे काही प्रदर्शनं मी भरवली, तर त्याच्यात दृश्य माध्यम नव्हतं. म्हणजे माझ्या मनाचं आणि एक प्रकारचं एक पोक्तपणा यायला वेळ लागतो. ग्रॅज्युएट झालेला मुलगा हा ज्ञानी असतोच असं नव्हे, पण त्याच्यानंतर 10-15 वर्षानंतर त्याला समाजाचं जे आकलन होतं, तर तो हळूहळू मग तो लेखक होतो, कोणी कवी होतो, कोणी भाषण करतो. काही काही जन्मजात असतात की बालकवी फार 28व्या वर्षी त्यांनी कविता लिहून गेलेत. तसा हा शोध आहे, स्वतःचा स्वशोध म्हणतोय. आणि स्वतंत्र, स्वातंत्र्य हा वेगळा भाग आहे. स्वतंत्र की मला काय आवडतं, मला निळाच रंग आवडत असेल तर मी निळाच लावणार त्यात. तर हे जे रंगांचं आहे, आकाराचं आहे, तर हे हळूहळू जसं टाकत यावं लागतं. आणि मग आत्ता 12-13 वर्षानंतर अमूर्ताचा थोडासा लवलेश माझ्या चित्रात उमटला. त्याला मी अमूर्त म्हणत नाही, कारण अमूर्ताला खूप वेळ आहे अजून. जेव्हा मी मौनातनं बोलेल तुमच्याशी, जेव्हा काहीच बोलणार नाही, तेव्हा ते अमूर्त ते तिथपर्यंत मी पोहोचेल की नाही मला माहीत, कारण उद्याचं काय होणार मला माहीत नाही. पण आत्ता माझा प्रवास चालू आहे. तसा हा शोध, बोध आणि मौन या सगळ्याचा हा चित्रकारितेचा प्रवास असतो आणि तो मी करतोय. असं माझी की थोडीशी बुद्धी आहे त्यानुसार मी हे उत्तर दिलं. चित्रकार सतीश भावसार. आज आपण भेटणार आहोत एका अशा चित्रकाराला ज्यांनी 5000हून अधिक पुस्तकांची मुखपृष्ठ तयार केलेली आहेत. अभिनव कला महाविद्यालय पुणे, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अशा मानाच्या संस्थांमधून त्यांनी कलेचं रीतसर प्रशिक्षण घेतलेलं आहे. कलेच्या वेगवेगळ्या शाखांचं शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यानंतर नवशक्तीमध्ये 12 वर्ष ते काम करत होते चित्रकार आणि कला समीक्षक म्हणून. श्यामची आई हे जे पुस्तक आहे चेतश्री प्रकाशनाचं, त्याचं जे पहिलं मुखपृष्ठ होतं ते भावसार सरांनी केलं होतं आणि आजही ते साने गुरुजी स्मारक वडघर इथं आपल्या सर्व रसिकांसाठी पाहायला उपलब्ध आहे, तिथे लावलेलं आहे. याशिवाय अनेक चित्रकारांच्या मुलाखती भावसार सरांनी घेतलेल्या आहेत. खूप मोठमोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे चित्रकार त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. जहांगीर साबावाला, V.A. माळी, माजी पंतप्रधान V.P. सिंग अशा अनेक चित्रकारांच्या मुलाखती, प्रदीर्घ मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत. टेपेस्ट्री आर्टिस्ट प्रभाकर नाईक साटम यांची प्रदीर्घ मुलाखत त्यांनी घेतलेली आहे आणि टेपेस्ट्री ही जी कला आहे त्यावर देखील त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये भाष्य केलेले आहे. निवडक बाबूराव अर्नाळकर हा एक फार मोठा ग्रंथ आहे, त्याचं लेखन आणि संपादन त्यांनी केलेलं आहे. 3 चित्रकार ह्या पुस्तकाचेही ते लेखक आहेत. निवडक बाबूराव अर्नाळकर ह्या त्यांच्या ग्रंथाला पुरस्कार लाभला होता राज्य शासनाचा. याशिवायही अनेक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. असे चित्रकार, लेखक
आणि एक सच्चे कलावंत सतीश भावसार. चित्रकारिता आणि दिवाळी अंकांची मुखपृष्ठ हा जो संगम आहे हा तुम्ही कसा साधलात? आणि त्यालाच जोडून मला असा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ तयार होतं तर तेव्हा त्यामध्ये कलेचं स्वातंत्र्य असतं का हो, का संपादकांच्या सूचनेनुसारच ते करावं लागतं? पुस्तकाचं किंवा एखाद्या मासिकाचं मुखपृष्ठ करताना संपादक किंवा प्रकाशक अशा कुठल्या सूचना करत नाही की अमुक एक मला असं चित्र हवं आहे आणि तुम्ही काढून द्या, असं नाही करत त्यांनी. ते सोपवलेलं असतं त्यांनी चित्रकारावरती. तर त्यांना तो विश्वास असतो की अमुक एक चित्रकार अमुक एक विषयाला न्याय देऊ शकेल आणि त्याप्रमाणेच ते चित्रकाराची निवड करतात आणि त्या ठिकाणी ते पुस्तक देतात. आता एक जगद्विख्यात लेखक आहे कार्ल सॅगन म्हणून. त्याचं शॅडोज ऑफ फॉरगॉटन ॲन्सेस्टर्स नावाचं एक पुस्तक त्याचा अनुवाद मॅजेस्टिकने प्रकाशित केला. त्याचं मुखपृष्ठ करायचं काम माझ्याकडे आलं होतं. तर प्रश्न असा होता की ते पुस्तक अत्यंत कठीण वाचायला, त्यामुळं ती प्रस्तावनाच मला अनेक वेळा वाचावी लागली की काय म्हणायचं आहे लेखनाला. तर त्याचं म्हणणं असं होतं की आपल्याला आपले वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा इथपर्यंत अगदी माहिती असू शकते, पण त्याच्या पलीकडे अजून खूप आहे त्याची माहिती नसते आपल्याला. आणि त्या विषयावरती त्यानं ते लिहिलेलं पुस्तक होतं. आता ह्या पुस्तकाचं कव्हर करायचं आणि तो जो लेखक आहे कार्ल सॅगन त्याच्या लेखनाला सुद्धा त्याच्या लेखनाच्या बरोबरीने जाणारं जे काही दृश्यानुभव असेल असं ते कव्हर करायचं, तर हे खूप अवघड होतं माझ्यासाठी. खूप विचार केल्यानंतर त्याचं मी एक कव्हर असं तयार केलं होतं की नुकतंच जन्माला आलेलं एक मूल मी त्या मुखपृष्ठावरती त्याचा फोटो वापरला होता आणि पार्श्वभूमीवरती संपूर्ण विश्व होतं, अंतराळच होतं. ते कव्हर बघितल्यानंतर थोडी मनात सगळ्यांच्या शंका होती की आता विस्मृतीत गेलेले जे आपले आहेत, आपले पूर्वज आहेत, तर ह्याच्यावरती हे लहान बाळ शोधून दिसेल का. आणि माझं मत होतं की इथून ती सुरुवात होती. आता इथून सुरुवात होते म्हणजे पुन्हा हे बाळ हे मोठं होणार, पुन्हा त्याची मुलं आणि ही एक लिंक असतं. सॉरी. अशा पद्धतीनं तर मी प्रकाशकांना म्हटलं की तुम्ही पाठवून द्या लेखकांना, मूळ लेखकांना. त्यांना जर हे आवडलं कव्हर तर ठीक आहे, पण माझ्या दृष्टीने हे मी खूप विचारांती केलेलं कव्हर आहे. आणि एक सगळ्यात चांगली गोष्ट अशी की कार्ल सॅगनचं पत्र आलं की त्यांना हे मुखपृष्ठ अतिशय आवडलं आणि त्यांनी ती छापायची परवानगी दिली. तर असे वेगळे प्रयोग होतात, काही वेगळे विचार असतात. त्याला ते जेव्हा ॲप्रूव्ह होतात त्या चित्रकारालाही आनंद होतो की आपण जो काही विचार केला होता किंवा जे काही आपण ठरवलं होतं आणि ज्याप्रमाणे आपण ते चित्र केलं होतं ते आवडलं, याचा आनंद सगळ्यांना असतोच. असा तो मलाही. तुम्ही 11 इंग्रजी कादंबऱ्यांचा अनुवाद केलेला आहे, 3 चित्रकारसारखं पुस्तक लिहिलेलं आहे, याशिवाय अनेक मुलाखती घेतलेल्या आहेत. निवडक बाबूराव अर्नाळकर हा ग्रंथ लिहिलेला आहे ज्याला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे आणि विपुल लेखन तुम्ही केलेलं आहे. तर लेखन आणि चित्रकला या 2 कलांकडे तुम्ही कसे पाहता? माझं 3 चित्रकार हे पुस्तक ग्रंथालयीन काढले. त्यामध्ये 3 शतकातले चित्रकार मी घेतले होते. पहिला व्यंगाव होता, दुसरी अमृता शेरगिल होती आणि या शतकातले सर्वात मोठे चित्रकार प्रभाकर नाईक साटम हे होते. आता प्रभाकर नाईक साटम हे त्यांचं संपूर्ण कार्य, त्यांचं जे जीवित कार्य होतं ते जपानमध्ये होतं. भारतातून ते जपानला गेले आणि त्यानंतर त्यांनी पहिली टेपेस्ट्री तयार केली. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की टेपेस्ट्री म्हणजे काय आहे. तर संपूर्ण या पृथ्वीवर फ्रान्स आणि बेल्जियम हे 2 देश टेपेस्ट्री करण्यात अग्रेसर होते. आता टेपेस्ट्री म्हणजे काय, तर 700 किंवा 800च्या काळामध्ये पर्शियन राजे जे होते त्यांच्या दरबारातल्या भिंतींवर ह्या टेपेस्ट्री लावलेल्या असायच्या.
त्यात सोनं असायचं, हिरे असायचे, माणकं असायची. त्यानंतर ती पर्शियन राजानंतर ती बंद पडली, ती कलाच बंद पडली, त्याचं पुनरुज्जीवन झालं नाही. मध्यंतरी पाब्लो पिकासोनी काही प्रयोग केले, जे समकालीन काही प्रयोग केले. पण जी क्लासिकल टेपेस्ट्री होती, क्लासिकल टेपेस्ट्री म्हणजे एक प्रकारचं एक विणकाम असतं, पण ते ज्या वस्त्रावर केलेलं असतं विणकाम, ते नुसतं वस्त्र नसतं, ते महावस्त्र असतं. तर याच्यामध्ये प्रभाकर नाईक सातमांनी संपूर्ण आयुष्य घालवलं आणि त्यांनी एकूण 42 टेपेस्ट्री जपानमध्ये तयार केल्या आणि आज जगात 3ऱ्या क्रमांकाचा टेपेस्ट्रीचा देश म्हणून जपान ओळखला जातो, इतकं त्यांचं काम मोठं आहे. तर टेपेस्ट्री म्हणजे नेमकं काय? तर यांनी ज्या टेपेस्ट्रीज केल्या ते सुरुवातीला एक पेंटिंग असतं, ते पेंटिंग करतात, त्यातनं त्यांना जसं अभिव्यक्त व्हायचं असतं तसं ते अभिव्यक्त होतात आणि हे पेंटिंग तयार झालं की याची एनलार्जमेंट असते. तर ही एनलार्जमेंट किती असते? तर साधारणपणे 15 मीटर बाय 10 मीटर इतकी सुद्धा ती असू शकते आणि या आकाराच्या टेपेस्ट्री प्रभाकर नाईक सातमांनी तयार केलेल्या आहेत. आता टेपेस्ट्रीचं महत्त्व अशासाठी आहे की ते पेंटिंग एनलार्ज करताना पेंटिंगमध्ये समजा निळा रंग असेल तर तो काय फक्त एकच निळा रंग नसतो, त्या निळ्या रंगाचे 20-25 छटा त्यामध्ये आलेल्या असतात किंवा असतात त्यामध्ये, किंवा लाल रंग असतो त्याच्या विविध छटा असतात, पिवळा रंग असतो त्याच्या विविध छटा असतात. तर या छटा विणकाम करताना आणणं हे महाकर्म कठीण काम आहे, कारण ह्यासाठी त्या रंगाचे दोरे उलननी तयार केली जाते टेपेस्ट्री. तर त्या रंगाचे उलन्स तुमच्याजवळ असावी लागतात. तर इतक्या उलन्स असणं शक्य नाही. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आता समजा तांब्या रंगाच्या 20 छटा आहेत, तर त्या 20 रंगाच्या उलन्स काही बाजारात मिळत नाही, त्यामुळे त्या तयार कराव्या लागतात. तर पेंटिंगचं पूर्ण निरीक्षण केल्यानंतर त्यामध्ये छटा आणि रंग मिळून जर 200 विविध छटा असतील रंगाच्या, तर 200 प्रकारच्या उलन्स तयार कराव्या लागतात आणि मग त्या ठिकाणी त्या विणकाम करताना त्या छटा त्या ठिकाणी घ्याव्या लागतात. तर हे सगळं काम इतकं बेमालूम असतं की ती टेपेस्ट्री बघताना ते विणकाम नसून आपण एक मोठं पेंटिंग बघतोय असा आभास असतो. म्हणजे त्याचा दृश्यानुभव असा असतो की आपण एक मोठं प्रचंड पेंटिंगच बघतोय. तर आत्ता आपल्याकडे भारतात कुठेही टेपेस्ट्री शिकवली जात नाही. म्हणजे मी सांगतोय त्या 3च देशांमध्ये टेपेस्ट्री शिकवली जाते. जपानमध्ये आत्ता टेपेस्ट्री शिकवली जाते आणि फ्रान्स, बेल्जियममध्ये टेपेस्ट्री शिकवली जाते. टेपेस्ट्रीसाठी मुळातच तुम्हाला टेक्स्टाईल टेक्नॉलॉजीची पूर्ण माहिती असणं आवश्यक असतं. त्यावरून किती जाड कापड विणायचं आणि त्याच्यावरती किती जाडीच्या दोऱ्यांनी चित्र काढायचं किंवा पेंटिंग तयार करायचं हे ठरवलं जातं. तर मी प्रभाकर नाईक सातमांशी बोलत असताना त्यांनी मला सांगितलं की स्वतः साटम आणि त्यांच्याबरोबरचे त्यांचे 30-35 सहकारी पहाटे 5 पासून रात्री 10 पर्यंत जेव्हा काम करायचं तेव्हा फक्त 1 सेंटीमीटर बाय 10 फूट अशी टेपेस्ट्री तयार झालेली असायची. याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की साधारणपणे जर 35-30 फूट उंचीची टेपेस्ट्री असेल तर ती करायला काही वर्ष लागतात. तर हे काम जिकिरीचं असतं आणि कुठेही जे तुमचं एकाग्रता जर त्याच्यामध्ये भंग पावली आणि एखादी शेड चुकली तर ती टेपेस्ट्री बाद ठरवली जाते. ते पुन्हा दोरे काढले जातात आणि त्या ठिकाणी मूळ पेंटिंग भरपूर दोरे घेतले जातात. तर या कामाची जी चिकाटी आहे, जो पेशन्स लागतो, तो पेशन्स खरं तर आज कुठेही उरलेला नाही. आज फार चटकन काम व्हायला हवं असतं आणि या टेपेस्ट्रीच्या ज्या किमती असतात या किमतीसुद्धा अफाट म्हणजे कल्पनेच्या पलीकडे असतात आणि त्यामुळे कदाचित असेल की आपल्याकडे टेपेस्ट्री शिकवली जात नाही किंवा आपल्याकडे टेपेस्ट्री तयारी होत नाही. बालकवितांसाठी मुखपृष्ठ तयार करणं आणि बालपुस्तकांच्या कवितांचे डिझाईन्स तयार करणं हे ज्यांचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पुंडलिक वझे. त्यानिमित्तानं परकाया प्रवेश हा त्यांना सहज साधतो आणि बालविश्वाच्या निरागस विश्वाला मिळतं जुळतं असं भावविश्व आपल्या रंगांच्या आणि चित्राच्या माध्यमातून ते उभे करतात. बोचकीच्या गोष्टी हे गुलजारजींचं बालसाहित्य. याच्या मराठी अनुवादासाठी चित्रांचं काम आणि सजावटींचं काम हे पुंडलिक वझे यांनी सांभाळलं. हे चित्र
हे काम इतकं समर्पक होतं की दस्तूर खुद्द गुलजारजी हे स्वतः चित्रकार असले तरीसुद्धा या चित्रांमधून अंशाचा सुद्धा त्यांनी फरक न करता ती चित्र जशीच्या तशी स्वीकारली. बालसाहित्याच्या निमित्तानं पुंडलिक वझे यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अक्षरशः मुक्त संचार केला. दिवाळी अंक, अक्षर, दीपावली, दीपलक्ष्मी, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता अशा अनेक दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या चित्रांना आणि त्यांच्या सजावटीला स्थान मिळालं. आपण संवाद साधतो आहोत पुंडलिक वझे यांच्याबरोबर, ज्यांना आपल्या चित्रकारितेचा आणि दिवाळी अंकांमध्ये असलेल्या खारीच्या वाटेचा सार्थ अभिमान आहे. बालकवितांची मुखपृष्ठ करणं आणि त्यांच्यासाठी सजावट करणं हा आपल्या चित्रकारितेचा विशेष. यासाठी अनेक पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित केलेलं आहे. परंतु हे करत असताना लहान मुलांच्या मानसिकतेमध्ये शिरणं, त्यांच्या भावविश्वाशी मिळती जुळती अशी चित्र तयार करणं हे काम म्हणजे खरं तर परकाया प्रवेश. हे कौशल्य किंवा ही कला आपण नेमकी कशी साध्य केलीत या संदर्भातले आपले काही किस्से असतील तर ते ऐकायला आम्हाला जरूर आवडेल. काय म्हणावं त्याला माहीत नाही, त्याला फॉर्च्युनेट म्हणावं की अनफॉर्च्युनेट म्हणावं माहीत नाही, परंतु माझं बालपण अतिशय हालअपेष्टांमध्ये गेलं. म्हणजे ज्या वयात मला शिकायचं होतं, वाचायचं होतं, खेळायचं होतं, त्या वयामध्ये मला नोकऱ्या कराव्या लागल्या, कामं करावी लागली, अगदी हॉटेलपासून, वेटरपासून, भांडी घासणाऱ्या मुलापासून. तर त्या काळात मी जोडून घेतलेली परिस्थिती आहे. परंतु माझं बालपण हरवलं होतं. ते पुढे मला या बालकविता करताना मला मिळालं. म्हणजे जे मला माझी आई कधीतरी एखादं गाणं गुणगुणायची ते आवडत होतं, पण ते गेली, आई नव्हती आमची. तर ते मला सगळं बालकवितातून मिळायला लागल्यावर मी मनापासून त्यात अगदी रमलो. आणि योगायोगाने असं झालं की पाडगावकरांचीच पहिली पुस्तकं माझ्याकडे आली. आणि पाडगावकर म्हणजे प्रतिभा काही विचारायला नको. त्यांनी मला एवढी खरं मी काम केलेलं नाही आहे, पाडगावकरांच्या शब्दांनीच ते काम घडवून आणलेलं आहे. आणि मी म्हणालो तसं की बालपण हरवलेलं होतं, ते सापडल्यानंतर जो एक उत्साह असतो तो उत्साह प्रचंड तो माझ्या चित्रातून जाणवला. तोच मग परिवर्तित झाला. इतर कवींना वाटायला लागले की माझी चित्र त्यांच्या कवितांना हवी आहेत. आणि असं करून ते वाढत गेलं. आणि दरवर्षी कमीत कमी 10-15 तरी बालकविता संग्रह मी डिझाईन करत असतो. आणि त्यांना चांगलेच पुरस्कारही मिळतात. मलाही खूप माझं बालपण पुन्हा जगल्याचा आनंदच मिळत असतो. उत्सव करत असतो मी त्या गोष्टीत. अंकांसाठी किंवा पुस्तकासाठी मुखपृष्ठ तयार करत असताना संपादक आणि तुमचे विचार यांच्यामध्ये कधी मतभेद होतात का? आणि ते होत असतील तर हा समन्वय कसा साधला जातो या संदर्भातले आपले काही किस्से जर तुम्ही सांगितलेत तर ते नक्कीच आम्हाला ऐकायला आवडतील. तसं पाहायला गेलं तर पूर्णपणे स्वातंत्र्य असतं. पण जर मी काहीतरी भन्नाटच काहीतरी कल्पना निवडली असेल जी विषयाशी सुसंगत नसेल किंवा शेवटी संपादकांनाही त्यांची काही दृष्टिकोन असतो, त्याला ते जुळत नसेल तर ते आक्षेप घेऊ शकतात किंवा काही सुचवू शकतात त्याच्यामध्ये. पण असं फार क्वचित होतं, कारण एवढ्या वर्षांच्या अनुभवानंतर, वाचनानंतर आणि एकूणच साहित्यिक दुसऱ्यांनी काय केलं आहे हे पाहत पाहत मीही मोठा झालो आहे. त्यामुळे मी एकंदर विचार करतो की या विषयाला एखाद्या दुसऱ्या चांगल्या चित्रकाराने कधी कसा न्याय दिला होता, त्याच प्रकारचा विषय आहे. मी त्याला कसा वेगळा न्याय देऊ शकतो किंवा काय देऊ शकतो, माझ्याकडून काय कॉन्ट्रिब्युशन असेल वेगळी, आणि ती संपादकांना बऱ्याच वेळा आवडते. फार क्वचित वेळा असं घडतं की आम्ही काहीतरी वेगळं केलं आहे असा त्यांचा दावा असू शकतो. आम्ही तो खोडून काढतो. पण काही वेळेला दोघांच्याही एका विचार देवाणघेवाणीतून एक चांगलं समर्पक चित्र असं तयार होतं. पण बहुंशी स्वातंत्र्य असतं संपादकांकडून. जे स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर चित्रकार प्रदीप म्हापसेकर हे आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते आहेत. बाळासाहेब ठाकरे म्हणत, 100 अग्रलेखांची ताकद एका व्यंगचित्रात असते. सामाजिक सुधारणांबरोबरच राजकीय भाष्य अत्यंत प्रभावीपणे मांडणारे चित्रकार प्रदीप म्हापसेकर हे मुंबई लाईव्ह या न्यूज वेब पोर्टलसाठी सल्लागार आणि राजकीय व्यंगचित्रकार म्हणून कार्यरत आहेत. विविध दैनिकांमध्ये आर्ट डायरेक्टर आणि कला सल्लागार असलेले श्री म्हापसेकर यांची खुसखुशीत, सद्र
वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत. चित्रकलेची उपासना करत असलेला हा कलेचा पुजारी शब्दांच्या माध्यमातूनही व्यक्त होत असतो. एका पुरुषाने खरडलेलं काहीतरी हा काव्यसंग्रह, ओला कॅनव्हस हे आत्मचरित्र आणि पंचलाईन हे राजकीय व्यंगचित्रावरील पुस्तक अशी त्यांची एकूण 3 पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. प्रदीप म्हापसेकर सर, आजचं युग हे खरोखरच संगणकाचं युग आहे. चित्रकारांसाठी त्यात आयतं मिळण्याची सोय आहे असा एक समज आहे. तर संगणकामुळे अस्सल कलेचा पोत संपला आणि कलेऐवजी निव्वळ कारागिरी आली असं म्हटलं जातं, त्यात कितपत तथ्य आहे? संगणकामुळे कलेचा ऱ्हास वगैरे होतं अशी सध्या खूप चर्चा आहे. पण मला अजून तेवढंसं तितकं अजून ते पटत नाही. म्हणजे त्याचं कारण असं की काळ बदलला आहे, टेक्नॉलॉजी बदलते. आता हळूहळू ज्या वेळेला आम्ही आर्ट स्कूलला होतो त्यावेळेला ब्रश वापरायचो, पण आता नवीन हे ब्रश पेन वगैरे असे आलेले आहेत की तुम्हाला पाणी वगैरे घेऊन तिथे बसावं लागत नाही आणि तो इफेक्ट सगळा त्याच्यातसुद्धा मिळतो. डिजिटलमुळे काय होतं, जर तुम्ही खरोखर चांगले आर्टिस्ट असाल तर तुम्ही थोडंसं सराव करून प्रॅक्टिस करून सुद्धा तुम्ही तो डिजिटलमध्ये तो इफेक्ट तुम्हाला जो पेपरवर हवा आहे तो सुद्धा तुम्ही आणू शकता. अर्थात ते तुमचं कौशल्य आहे. पण दोघांचं थोडंसं ताळमेळ जर राखला तर ते मला वाटत नाही ते काय त्याच्यामुळे काय ऱ्हास होतो. पण ते भविष्यात पुढे हाच ट्रेंड चालू राहील आणि भविष्यात याचा आर्टिस्टना फायदाच होईल. प्रदीपजी, आवाजसारखे मोजके दिवाळी अंक सोडले तर व्यंगचित्र या प्रकाराला दिवाळी अंकामध्ये फारसं स्थान मिळत नाही. ते तसं मिळावं म्हणून तुमचे काही प्रयत्न आहेत का, की व्यंगचित्रांची जागा ही दैनिकातच असावी असं तुमचं मत आहे? व्यंगचित्र माझ्या अनुभवाप्रमाणे व्यंगचित्र कलेचं असं मी कधी कुठे प्रशिक्षण आहे वगैरे सगळं ऐकलं नाही किंवा पाहिलं नाही. कार्टून हा जो असा एक फॉर्म आहे ना, हा सर्वसामान्य माणसाला जास्त सहज कळला जातो सगळ्यांना चित्रभाषेतून. तर त्याच्यामुळे कार्टूनकडे लोक जास्त वळतात, बघतात, हसतात. याचा अर्थ असा होत नाही की कार्टूनमुळे आपण एखाद्याची टिंगल केली, टवाळी केली, पण कार्टून एक मत व्यक्त करत असतं. कार्टून तुम्हाला विचार देतं. त्याच्यामुळे व्यंगचित्रकला ही दिवाळी अंकांसाठी खूप महत्त्वाची आहे. त्यात खूप वापर केला गेला आणि याच्या पुढे होत राहील. नॉस्टॅल्जिया, आल्मिरा किंवा कपाटं, मेमरीज, व्हिस्परिंग सायलन्स अशी विविध विषयांवरची 9 स्वतंत्र प्रदर्शनं किंवा गोवा सिरीज, मुंबईतलं अनुभव विश्व साकारणारी मुंबई डायरी ही चित्रमालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे असे चित्रकार अनवर हुसेन आजच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. देशापरदेशातील अनेक चित्ररसिकांच्या संग्रहात अनवरजींच्या चित्रांचा समावेश आहे. अनेक मान्यवर संस्थांच्या, उदाहरणार्थ बॉम्बे आर्ट सोसायटी, कॅमलिन आर्ट फाउंडेशन किंवा राज्य कला प्रदर्शन अशा अनेक संस्थांच्या चित्रप्रदर्शनांमधून अनवरजींचा सहभाग होता. चित्रकलेतला अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा पंडित सातवळेकर स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र राज्य कला पुरस्कार, प्रमोद कोपर्डे प्रतिष्ठानाचा कला पुरस्कार अशा विविध कला पुरस्कारांनी अनवरजी सन्मानित आहेत. नामांकित प्रकाशनांसाठी मुखपृष्ठ रेखाचित्र साकारणारे अनवर हुसेन यांनी फ्रेग्रन्स ऑफ द अर्थ या बहिणाबाईंच्या इंग्लिश अनुवादित पुस्तकासाठी रेखाचित्र आणि मुखपृष्ठ साकारले. नव्या जुन्या पिढीतल्या अनेक लेखकांसाठी मुखपृष्ठ आणि रेखाचित्र साकारणारे अनवरजी
अनुभव या मासिकाच्या मुखपृष्ठावर 2018मध्ये त्यांनी वर्षभर चित्र काढली आणि या चित्रांबद्दलचं कॅनव्हास मागचे रंग हे त्यांचं सदर प्रकाशित आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये अनवरजींचं स्वागत. दिवाळी अंकांची मुखपृष्ठ याची सुरुवात अशी झाली की अगदी कॉलेजमध्ये म्हणजे आर्ट स्कूलमध्ये असल्यापासून मी पुस्तकांची मुखपृष्ठ करायचो. तर त्या निमित्तानं काही प्रकाशकांशी संपादकांशी संबंध येत राहिलेले होते आणि चित्र तर चालूच होती सोबत. पुढे आर्ट स्कूल झाल्यानंतर स्वतंत्र चित्रांचं एक हे चालू झालं. असं वेगवेगळ्या मालिका त्यातून होत राहिल्या. अनेक चित्र होत गेली. अनेक मालिकांमधून अनेक चित्र होत गेली. तर हे सगळं कुठंतरी त्या माझे जे संपादक मित्र होते किंवा जे प्रकाशक होते, दिवाळी अंकांचे काम करणारे लोक जे होते, तर यांच्या नजरेत आलं. ते खरं म्हणजे आर्ट स्कूलमध्ये असल्यापासूनच पुस्तकांची मुखपृष्ठ मी करत होतो आणि ती करत असताना मराठीतल्या अनेक संपादकांशी प्रकाशकांशी संबंध येत गेलेला आणि त्यात बरेच लोक असे होते की जे दिवाळी अंक पण प्रकाशित करायचे. तर आर्ट स्कूल झाल्यानंतर बरीच चित्र झाली. अनेक चित्रमालिका होत गेल्या. बरीच चित्र साठलेली होती. तर ही वेळोवेळी त्या दिवाळी अंकांच्या प्रकाशकांपर्यंत येत गेली, नजरेत येत गेली त्यांच्या. आणि त्यातून काही लोकांना असं वाटलं की यातली काही चित्र आपण अंकांवरती आपल्या मुखपृष्ठांवरती वापरू शकतो. तर अशा पद्धतीने ती सुरुवात झाली. प्रदीपजी, तुम्ही आणि सर्वांनीच आम्हाला सांगा की चित्र प्रदर्शनं याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की चित्र प्रदर्शनं, त्याचं आयोजन आणि त्यामागचं आर्थिक व्यावहारिक गणित हे कसं जुळवलं जातं आणि प्रस्थापित चित्रकार होण्यासाठी चित्र प्रदर्शनं भरवणं हे गरजेचं असतं का? प्रस्थापित चित्रकार होण्यासाठी प्रदर्शन भरवणं गरजेचं असतं ते जरा थोडं सांगणं कठीण आहे. पण एक चित्रकार म्हणून नक्कीच प्रदर्शन भरवायला हवं. आपली कला अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी असं प्रत्येक चित्रकाराला वाटतं. लोकांनी ती बघावी, ॲप्रिशिएट करावी, लोकांनी त्याचं कौतुक करावं, प्रत्येक चित्रकाराला वाटतं. पण चित्रकार आणि त्याचं आर्थिक गणित याचं मला अजून फार असं त्याचा संदर्भ लागत नाही. त्याचं कारण अलीकडच्या एक 10-12 वर्षात मी बघतो आहे फार चित्र अशी विकली जात नाहीत. मग ते मार्केटचा हवाला दिला जातो, मार्केट डाऊन आहे हे. आता चित्रकाराने चित्र विकण्यासाठी करावेत की कलेसाठी करावीत, परत त्याच्यातून हा प्रश्न निर्माण होतो. पण मला असं वाटतं चित्रकाराने चित्र करावीत, त्याच्यातून त्याला पैसे मिळत असेल चांगलं आहे, पण पैशासाठी चित्रांच्या मागे चित्रकरणाच्या मागे लागू नये. चित्रकार प्रस्थापित असतो पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी आणि मी काय करतो हे लोकांना कळण्यासाठी ते एक माध्यम आहे. कारण मी जरी फेसबुकवर चित्र टाकलं तरी कॅनव्हासवरच्या चित्राची मजा फेसबुकवरच्या चित्रामध्ये येणार नाही. त्यामुळे जर चित्रकाराला आपली चित्रकला शेवटी जे चित्र काढतो ते इतरांच्या डोळ्यासाठी असतं. माझ्यासाठी असतं तर मी घरात बंद करून ठेवलं असतं. पण असं नाही आहे. मी काढतो ते प्रेक्षकांसाठी काढतो, लोकांसाठी काढतो. त्यांनी ते बघावं, त्यांनी त्याच्यातून आनंद घ्यावा. मलाही आनंद त्यामुळेच मिळतो जेव्हा ते ॲप्रिशिएट करतात त्यावेळेला. त्यामुळे त्याचं प्रदर्शन मांडणं आवश्यक आहे. तो त्यामुळे प्रस्थापितही होतो. चांगला असेल तर प्रस्थापित होणार, नाहीतर विस्थापितही व्हायला वेळ लागणार नाही जर उत्तम नसेल तर. पण मुळात ते मांडणं लोकांच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्याचं नावही होतं, लोकांपर्यंत पोचतं, त्याच्यावर वर्तमानपत्रामध्ये, टी व्ही माध्यमातून सगळीकडून लिहून येतं, सांगोवांगी मोठी प्रसिद्धी मिळते. आणि ह्या गोष्टी चित्रकारासाठी आवश्यक आहेत. कारण आपणहून कोणी त्याच्या घरी येणार नाही आहे,
तो किती चांगला असला तरी. तर त्याला लोकांपुढे जायचं असेल तर ते एक माध्यम आहे प्रदर्शनं, आणि ते त्यांनी केलं पाहिजे. प्रदर्शन ॲक्च्युली आपण जसं मुलाचं बारसं करतो आणि सारे जग बघायला येतात की माझं मूल कसं आहे, किंवा लग्न करतो, ते लोकांनी यावं, बघावं, बाबा लग्न झालं आहे, दोघांचा सुस्वरूप जोडा होता. आता हे उदाहरण थोडं वेगळं झालं, पण मी जे काही केलेलं आहे ते कोणासाठी आहे? चित्रावर माझी सही टाकल्यानंतर त्याचा आणि माझा संबंध संपतो आणि रसिकांचा संबंध येतो. मग तिथे आम्ही प्रदर्शन जेव्हा करतो तेव्हा ते किती मोठ्या प्रमाणात विकलं जातं आहे का किंवा विकल्या जात नाही याचा आम्ही अजिबात विचार करत नाही. कारण रसिकांच्या समोर चित्र मांडताना रसिकांची जी दाद मिळते, मला असं वाटतं की त्याला मूल्य नाही. विकल्या जातं ती एक वस्तू, पण असेही विकता येत नाही. म्हणजे आजही माझं एक 2008ला चित्र विकलं गेलं. ते विकताना मला फार त्रास झाला. पण त्या बाईनी जेव्हा सांगितलं, पेडर रोडला आहे, की बोधनकर सकाळी त्या चित्रासमोर बसते आणि अर्धा तास त्या चित्राकडे बघते. त्या पेंटिंगचं नाव आहे रेझोनन्स. आणि एखादं पिकलेलं फळ असतं ना, तर ते जसं चाखायला मजा वाटतं तसं ते आतून पिकून आलं होतं चित्र. आणि अवघ्या 2 तासात ते मी चित्र केलं आणि मोठं आहे. म्हणजे चित्राला किती वेळ लागतो, किंवा आपण चित्र एक्झिबिट झाल्यानंतर चित्रांसमोर तासनतास उभे राहणारे पण आहे आणि प्रदक्षिणा मारून जाणारे पण आहेत. त्याच्यामुळे रसिकांची एक प्रकारचं आकलन होतं की रसिक कुठल्या प्रकारचे आहेत. किंवा एखाद्याला, जसं मी स्पर्मवरती एक्झिबिशन केलं होतं, तर तो एकाने सांगितलं की हे जर्मिनेशन कुठे आहे आतमध्ये, तर बीजावरती मी केलं होतं, स्पर्मवरती. तर ते मला आवडलं की तो भाग माझा सुटला होता, पण तो दाखवण्याची गरज नव्हती. तर असे खूप इंटेलेक्च्युअल लेवलचे पण एक रसिक येतात, आपल्याला खूप काही देऊन जातात. आपल्याला असं वाटतं की आपण चित्र केलं म्हणजे नाही, त्या पलीकडचा विचार करणारा रसिक वर्ग आहे. आणि याचं जे कमेंट लिहितात, किंवा मग आता 2008चं प्रदर्शन मला आत्ता असं वाटतं की काल झालं आहे, तो जो फील आहे ना, त्यासाठी ते प्रदर्शन करावं. विकल्या जाईल तो एक प्रकारचा मला असं वाटतं की काय म्हणतात त्याला, बोनस आहे केलं. पण माझ्या स्टुडिओतनं एकदा का चित्र बघून जातात, 4 महिन्यांनी विकत घेतात, वर्षांनी विकत घेतात. त्याच्यामुळे प्रदर्शन हे फार गरजेचं आहे. साहित्याच्या पारावर आज आपल्याकडे आलेले आहेत शिरीष घाटे. लक्ष्मी विष्णू या मिलमध्ये टेक्स्टाईल डिझायनिंग हा विभाग सांभाळता चक्क तत्त्वज्ञानाची पदवी घेण्यासाठी ते उद्युक्त झाले आणि ती पदवी मिळवलीसुद्धा. सकाळ आणि तरुण भारत यांसारख्या वृत्तपत्रांमध्ये मुक्त पत्रकार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. काव्यचित्र मालिका हा त्यांचा एक विशेष. ज्ञानेश्वरांपासून नामदेव ढसाळांपर्यंत ते पार नारायण सुर्व्यांपर्यंत अनेकांच्या कवितांवर त्यांनी काव्यचित्र साकारली आणि त्याला उभ्या महाराष्ट्रामध्ये प्रतिसाद मिळाला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी कला विभाग सांभाळण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर सोपवण्यात आली आणि त्यांनी ती अतिशय समर्थपणे सांभाळली. शेकडो दिवाळी अंकांसाठी त्यांनी मुखपृष्ठ साकारली. त्याचबरोबर दिवाळी अंकांच्या सजावटीचं काम देखील केलं. जाहिरात विभाग आणि टेक्स्टाईल डिझायनिंग आणि उपयोजित चित्रकारिता हा त्यांचा विशेष. आपण आता संवाद साधतो आहोत शिरीष घाटे यांच्याबरोबर. मी शिरीष घाटे, सोलापूरहून आपल्याशी संवाद साधतो. सर्वप्रथम या कार्यक्रमात मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो. आत्ताच्या या भयाकुल वातावरणातही प्रत्येक जण आपली छोटीशी का होईना पण तेवणारी पणती लावण्याचा उत्सुक आहे. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलाय. साहित्य विश्वात आता दिवाळी अंकाची गडबड सुरू असते. गेल्या 6 महिन्याच्या धावपळीनंतर कामाला वेग आलेला असतो. लेखक, कवी, संपादन आणि अक्षरजुळणी करून आता हा सगळा टप्पा चित्रकाराकडे आलेला आहे. पूर्वी इतके नाही,
पण काही दर्जेदार अंक तर रसिकांसाठी नक्कीच निघतील. दिवाळी अंकाची शतकाहून अधिक काळ चालत आलेली ही परंपरा आहे. सुरुवातीच्या काळात टाईप आणि नक्षीच्या बॉर्डर्स एवढ्यावरच मुखपृष्ठ होत होतं. पुढे रंगीत छपाई व्हायला लागली आणि मग त्यामध्ये बदल निर्माण झाले. दलाल मुळगावकर यांनी दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठासाठी खूप महत्वाचं स्थान मिळवलं होतं. या दरम्यान सिनेतारकाच्या फोटोंचा एक जमाना होता. आकर्षक देखण्या तारकांच्या चेहऱ्यांनी ही मुखपृष्ठ सजवली जायची. चित्रकलेमध्ये जेव्हा वेगवेगळे प्रयोग व्हायला लागले तेच प्रयोग मुखपृष्ठावरही उमटायला लागले. रसिक वाचकांची चित्रसमज या चित्रांनी खूप वाढवली असं मला वाटतं. दिवाळी अंक एका विशिष्ट विषयावर जर असेल तर त्या अनुषंगाने मुखपृष्ठ तयार करून घेण्याची संपादकाची जबाबदारी वाढली. विविध प्रयोग व्हायला लागले. माझ्या मते मुखपृष्ठाची ही परंपरा जास्त समृद्ध व्हायला लागली. तंत्रज्ञानानं कलेमध्ये सुलभता आणली आहे. अनेक चित्रकार तंत्रस्नेही बनलेले आहेत. या तंत्रनिर्मितीची ताकद त्यांनी ओळखली आहे. वेळेची बचत आणि अनेक चित्रशक्यता यामध्ये निर्माण करता येत असल्यामुळे चित्रकारांनी यावर प्रभुत्वही मिळवलेलं आहे. मला स्वतःला मात्र कागदाचा रंगाचा वास, कॅनव्हासचा स्पर्श, जलरंगाचा प्रवाह यामध्ये रमायला आवडतं. कोऱ्या कॅनव्हास समोर बसून त्याचा कोरेपणा मी मनात तासनतास मुरगू शकतो. माध्यमापेक्षाही तुम्हाला हवा असणारा आशय पोचवू शकताय काय किंवा उत्स्फूर्तपणे तुम्ही व्यक्त होऊ शकता का हे जास्त महत्वाचं आहे. त्र्यंबी सरदेशमुख यांच्या कवितेच्या तर मी प्रेमातच पडलेलो होतो. कविता चंद्रकेतूची या दीर्घ कवितेवरती 25 चित्रांची मालिका मी सोलापूरच्या साहित्य संमेलनामध्ये प्रदर्शित केली. चित्र आणि कविता हे दोन्ही कलाप्रकार माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचे असल्याने कविता चित्राचा हा प्रवास असाच निरंतर चालू राहणार आहे हे निसंशय. कोणत्याही कलेला ज्यावेळेला लोकाश्रय मिळतो तेव्हा ती कला ही अधिक लोकाभिमुख होते. जसं संगीताच्या बाबतीत आपण म्हणतो की एखादा माणूस जरी तानसेन नसेल तरी तो कानसेन असू शकतो, परंतु चित्रकलेच्या बाबतीत मात्र आपल्याला हे सरसकट विधान करता येत नाही. अगदी दिग्गज लोकंसुद्धा आपल्याला बुवा त्यातलं काही कळत नाही असं म्हणून मोकळे होतात. ही जी काही सामाजिक परिस्थिती आहे चित्रकलेच्या बाबतीत, त्याला चित्रकार हे स्वतः जबाबदार आहेत की ही कला खरोखरच आकलनासाठी तितकी कठीण आहे? तुम्हाला काय वाटतंय? नाही, मुळात पुन्हा आपण निसर्ग तत्वाकडे येऊ की प्रत्येक माणसाला समजून घेणं जसं कठीण असतं ना, तसं प्रत्येक चित्रकाराला समजून घेणं हे फार गरजेचं असतं. जसं आकलन हा मोठा विषय आहे. एखाद्या व्यक्तीला ज्ञानच नसेल तर त्या आकलनाचा प्रश्नच येत नाही, पण एखाद्याला वृत्तीच जर रसिकाची असेल तर त्याचं आकलन सहज होतं. आता असं आहे की ज्ञानेश्वरी ही फुलं टाकून पूजेसाठी आहे की त्यातल्या प्रतिमा, प्रतीकं आणि रूपकं समजून घेण्यासाठी आहे, जीवन पद्धती. आता ज्यांनी फुलं आयुष्यभर टाकली त्याला चित्र काय कळणार आहे, पण ज्याला प्रतिमा, रूपकं आणि त्यातलं अफाट ज्ञान कळलं की त्याला बरोबर कनेक्ट होतं की चित्रकला काय म्हणायचं आहे. तसं प्रत्येक जो म्हणतो ना की मला चित्रकलेतलं कळत नाही, समजून जावं, हा कुठेतरी नोकरीत होता किंवा याला कधीही पुस्तकाचं किंवा आकलनाची गरज वाटली नाही आणि तो त्याचा दोष आहे. चित्रकार जर जीव तोडून चित्र काढत असेल आणि त्याला ते समजत नसेल आणि बोलूनही समजत नसेल आणि पुन्हा पुन्हा जर तोच विचारत असेल तर तो समाजातल्या त्या घटकाचा भाग आहे. त्यामुळे मला असं वाटतं की चित्र बघायला जाण्यापूर्वी त्या चित्रकाराचा जीवन प्रवास समजून घेणं किंवा कधीतरी समजून घेणं की आता मी चित्रात फेटा टाकतो तर असाच रस्त्यावर दिसलेला माणूस खिडकीतनं दिसला आणि फेटा काढला असं नाही. माझे आजोबा कीर्तनकार होते म्हणून लहानपणीच तो फेटा इतका भिणला की भिणलेलं जे आहे ते बाहेर नाही काढता येत ना, ते सगळं बाहेर येतं. मला जर छंदात कविता लिहिता येतच नसेल तर मी मुक्त लिहिणार ना, मग तिथे हट्ट होणार नाही. त्यामुळे चित्रकला ही हट्ट नसते, ती एक आतला ध्यास असतो. ते जसं स्पंजमध्ये लाल रंगाचं पाणी गेलं आणि तुम्ही पिळताना हिरवं नाही येणार, तसं मला असं वाटतं की प्रत्येक कलावंताचं त्यांनी जे काही अनुभवलं आहे. सुरेश भटांची कविता कुसुमाग्रज लिहू शकणार नाही आणि कुसुमाग्रजांची कविता सुर्वे लिहू शकणार नाही, तसं प्रत्येक व्यक्ती चित्रकार म्हणून, शिल्पकार म्हणून त्याला समजून घेणं गरजेचं असतं. आणि एकदा का तो समजला की त्याची चित्र, त्याची कला समजतच जाते. त्यामुळे समाजातल्या घटकांनी एवढं एक केलं की प्रतीकं, प्रतिमा, रूपकं काय असतात, संवेदनशीलता काय असते, रंग काय असतात, कधीतरी दाढीचा ब्रश सोडून कधीतरी कुंचला पण घेऊन रंग काम करावं, म्हणजे रंगाचा पोत काय असतं, एखादी
पेन्सिलनी रेषा काढून बघावी, म्हणजे आकार काय असतं याचं आकलन होतं. हे काहीच न करता जर गॅलरीत गेलं तर ते काहीच कळणार नाही असं मला वाटतं. तंत्रज्ञानामुळे कलेची माध्यमं बदललेली आहेत. म्हणजे बघा ना, पूर्वी बोरूने लिहिलं जायचं, त्यानंतर शाई पेन आले, मग बॉल पेन आले, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे पेन आले आणि आता तर पेनही लागत नाहीत, कारण नुसतं टाईप केलं की काम भागतं. चित्रकलेतही तंत्रज्ञान आलं आहे आणि चित्रकलेमध्ये तंत्रज्ञानाची कास धरणारे ग्राफिक डिझायनर आणि फोटोग्राफर विवेक रानडे आज आपल्याबरोबर आहेत. त्यांचं स्वतःचं डिझायनिंग फर्म आहे, डिझायनिंग हाऊस आहे आणि त्यातर्फे ते वेगवेगळ्या पद्धतीची फोटोग्राफी करत असतात. त्याचप्रमाणे ब्रँडिंग, लोगो मेकिंग हे कलात्मक पद्धतीने कसं करता येईल ह्याकडे त्यांचा कल असतो. अनेक पुस्तकांची मुखपृष्ठ, दिवाळी अंकांची मुखपृष्ठ आणि मांडणी त्यांनी केलेली आहे आणि पुस्तकाच्या मांडणीसाठी त्यांना अनेक दिग्गजांकडून सन्मानित करण्यात आलेलं आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्यामध्ये आहेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मुकेश अंबानी अशा दिग्गजांकडून त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे वेगवेगळ्या पुस्तकांच्या मांडणीसाठी. ॲडास नावाचं एक आंतरराष्ट्रीय कॅलेंडर आहे. या कॅलेंडरसाठी विवेक रानडे यांनी काढलेलं छायाचित्र जे आहे ते सिलेक्ट झालेलं आहे आणि भारतातले ते पहिले फोटोग्राफर आहेत ज्यांचं चित्र, ज्यांचा फोटो हा या कॅलेंडरसाठी गेलेला आहे. अर्थातच अनेक वर्षांचा अनुभव त्यांच्यापाशी आहे आणि आज ते वेगवेगळ्या संस्थांमध्ये, चित्रकलेशी निगडीत वेगवेगळ्या संस्थांमध्ये महत्त्वाच्या पदावर आहेत. आज ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. ऐकणार आहोत विवेक रानडे यांना. महाराष्ट्रात दिवाळी अंकाची फार मोठी परंपरा आहे आणि हे फक्त उत्सवाचा अंक नाही, हा कलाकारांसाठी त्यांचा उत्सव साजरा करण्याचाही अंक आहे. म्हणजे लेखक, कवी, चित्रकार या लोकांना या अंकामध्ये आपल्या कलेचा जो उत्सव साजरा करायचा असतो, त्यामुळे हे सगळेच या अंकासाठी फार उत्साही असतात आणि पर्टिक्युलरली जो माणूस हा अंक डिझाईन करत असतो त्याच्यासाठी तर ही खूप मोठी पर्वणी असते हे काम करण्याची. आणि हे काम करत असताना त्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची असते, ती म्हणजे या पूर्ण अंकाचं स्ट्रक्चर काय. या अंकाचं स्ट्रक्चर याच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण अंकाचा जो चेहरा आहे हा चेहरा त्या स्ट्रक्चरनुसार बनणार आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले याला आपल्या एडिटर्सची आणि त्याच्याशी रिलेटेड जे लोक आहे यांच्याबरोबर एक मीटिंग घ्यावी लागते आणि ही मीटिंग घेऊन ठरवावं लागतं की मला या पूर्ण अंकाचं स्ट्रक्चर काय ठरवायचं आहे. पर्टिक्युलरली मी तसं करतो. फेस, बॉडी आणि सोल या तिन्ही गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो असतो तो असतो त्याचा आत्मा. त्याचा आत्मा कसा आहे त्यानुसार त्याची बॉडी कशी बनेल हे ठरतं आणि त्याची बॉडी कशी आहे त्यानुसार त्याचा चेहरा कसा बनेल असं ठरतं. मग आपण उदाहरण पाहिलेलं असतं, मग एखादा संत माणूस जर असेल त्याच्या चेहऱ्यावर संतपणाचे गुण असतात आणि क्रिमिनलच्या चेहऱ्यावरही क्रिमिनल गुण असतात. त्याच्यामुळे त्याचा सोल ठरवताना त्यातलं मॅटर काय, लोक कशा पद्धतीचं मॅटर एडिटर त्यात घेणार आहे, कोणकोणत्या गोष्टींना महत्त्व देणार आहे, या गोष्टी सगळ्या प्रथम ठरवाव्या लागतात. त्या ठरल्या की कलाकारासमोर त्याचं एक स्ट्रक्चर तयार होतं. पूर्वी एक वेळ अशी होती की जेव्हा दिवाळी अंकाचं काम करणं तसं सोपंही होतं आणि कठीणही होतं. याचं बेसिक कारण होतं टेक्निक. पूर्वी जितकेही अंक छापल्या जायचे ते न्यूज प्रिंटवर किंवा साध्या मॅपलिथू पेपरवर छापल्या जायचे आणि ते सिंगल कलरमध्ये छापल्या जायचे. त्याच्यामुळे चित्रकाराला काम करत असताना एक महत्त्वाची गोष्ट त्यात लक्षात ठेवावी लागायची की ते जे काय तो करणार आहे ते प्रिंटेबल असलं पाहिजे. पण गेल्या काही वर्षामध्ये आता जितक्या पद्धतीने दिवाळी अंकांमध्ये बदल घडतोय, मग आता सगळेच दिवाळी अंक, ऑलमोस्ट सगळे दिवाळी अंक ग्लॉसी पेपरवर छापल्या जातात. त्याच्यामुळे चित्रकाराला त्या चित्रामध्ये माझ्या टेक्निकवर लिमिटेशन ठेवण्याची गरज आजकाल भासत नाही, कारण त्याला तो जे काय करत असतो ते प्रिंटेबल होऊ शकतं. पूर्वी ते प्रिंटेबल नव्हतं. त्याच्यामुळे जे काही काम केलं जायचं ते लाईन आर्टमध्ये काम केलं जायचं, ब्रशच्या स्ट्रोकने काम केलं जायचं आणि याच्यामुळे त्याच्यामध्ये एक कलात्मकता वेगळ्या प्रकारची होती आणि जी कलात्मकता खूप मनाला भिडून जायची. कारण एका रेषेमध्ये जे सांगता येतं ना ते एका फोटोमध्ये सांगता येईलच असं म्हणता नाही येत. मी पर्टिक्युलरली जेव्हा या लाईनमध्ये आलो आणि मी जेव्हा काम करायला लागलो तेव्हा माझ्यासमोर मोठे मोठे कलावंत होते. सुभाष अडसट,
चंद्रमोहन कुलकर्णी, अच्युत पालव यासारख्यांची कामं त्या दिवाळी अंकांमध्ये मी बघायचो. बाळ ठाकूरांचं काम त्या दिवाळी अंकामध्ये असायचं. आणि यांच्या रेषेसमोर आपल्याला स्टँड होणं कठीण होतं असं मला तेव्हा वाटायला लागलं. पण माझं नशीब असं की मी जेव्हा या लाईनमध्ये आलो त्याचबरोबर एक टेक्नॉलॉजी पण या लाईनमध्ये आली. आणि मग मी थोडा या टेक्नॉलॉजीचाही फायदा घेतला. तो असा की मी हा विचार केला, मी पण यांच्यासारखं याच लाईनने जर गेलो तर माझं वेगळेपण काही राहणार नाही. मी जे काय काम करतो ते वेगळेपण काय असेल. पण मला जर काही वेगळं करायचं असेल म्हणून मी एक विचार केला की रेषेपेक्षा आपण फोटोग्राफीवर लक्ष द्यावं. रेषेमध्ये कलात्मकता जरूर असते, डेफिनेटली आहे, कलात्मकता ही रेषेत भरलेली असते. पण फोटोग्राफमध्ये इंटेलिजन्स भरलेला असतो. ज्या ज्या गोष्टी तुम्ही चित्रामध्ये दाखवू शकता, ज्या ज्या गोष्टी तुम्ही स्केच करून दाखवू शकता, त्या सगळ्या गोष्टी फोटोग्राफिक वेने जर दाखवायचा प्रयत्न मी करत असेल तर हे एक वेगळ्या प्रकारचं प्रेझेंटेशन दिवाळी अंकांमध्ये मी करण्याचा प्रयत्न केला आहे. गेले 16 वर्ष मी लोकमत दीपोत्सवचं काम करतो आहे. आणि गेले 16 अंक जे केले, हे अंक करताना मी 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवल्या. एक, आतलं जितकंही मॅटर आहे या सगळ्या मॅटरला एका फोटोग्राफिक वेने मी प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न केला. मग कथाचित्र जिथे असायची ती चित्र फोटोंनी बदलली आणि हे फोटोग्राफ त्याच्यासाठी शूट केले गेले स्पेशली. आणि हे फोटोग्राफ नुसते फोटो नाही आहेत, तर त्याच्यामध्ये काहीतरी एक इंटेलिजंट आयडिया भरलेली असते. त्याच्यामुळे त्यातनं वेगवेगळी मिनिंग्सही तुमच्यासमोर येत असतात. मुखपृष्ठ करत असताना मी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली. ती गोष्ट अशी की मुखपृष्ठावर टिपिकल येणाऱ्या सीधे तारका किंवा सौंदर्य दिसणाऱ्या मुली किंवा फुलांचे फोटो या गोष्टी मी पूर्णपणे गेल्या 16 वर्षात अवॉइड केल्या. मी हा विचार केला की मुखपृष्ठावर दिवाळीशी संबंधित, हां डेफिनेटली एक लिमिटेशन या सगळ्या याच्यात असतं जेव्हा आपण मुखपृष्ठ करतो दिवाळी अंकांचं, की काहीही करून दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ हे उत्साही आनंदी असलं पाहिजे, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाचं रिलेशन दिवाळीशी निदान असलं पाहिजे, त्या उत्सवाशी निदान असलं पाहिजे. मग अशा कोणकोणत्या गोष्टी असतील, येणारी पाहुणे मंडळी, लहान मुलं, लहान मुलांच्या खेळणी, त्यातले सुट्टीचे दिवस, आनंदाचे दिवस, फेस्टिव्हिटी, घरात येणाऱ्या उत्साहाच्या गोष्टी, फटाके, फुलं, देवाच्या मूर्त्या, या अशा अनेक गोष्टी ज्या दिवाळीशी रिलेटेड असतात, ज्या दिवाळीच्या संकल्पनेशी रिलेटेड असतात, अशा गोष्टींना घेऊन मी मुखपृष्ठ करण्याचा दरवर्षी प्रयत्न केला आहे. आणि मला वाटतं ते सक्सेसफुलही झाले. ज्या पद्धतीने लोकांनी त्याला रिस्पॉन्स दिला आहे तर मला असं वाटतं ते कव्हर्स बऱ्यापैकी सक्सेसफुल झाले आहेत. तुम्ही दिवाळी अंकांची अनेक मुखपृष्ठ केलेली आहेत. दिवाळी अंकांनी तुम्हाला काय दिलं आहे? दिवाळी अंकाने मला खूप चांगले मित्र दिले, चांगले संपादक मित्र दिले, चांगले लेखक मित्र दिले, जे ह्या दिवाळी अंकाच्या कामानिमित्ताने आमच्या गाठीभेटी व्हायला लागल्या. आणि आता हे आमची मैत्री वर्षानुवर्ष अशी चालू राहिली. दिवाळी अंकाने खूप चांगली माणसं मला दिली. दिवाळी अंक मला असं वाटतं की एक प्रकारचं असं स्वादिष्ट पदार्थांनी भरलेलं ताट आहे. आणि मला नवे नवे लेखक वाचायला संधी दिली. कविता, चित्रकार असल्यामुळे अनेक चित्रकार लहानपणापासून ओळखीचे झालेत. आणि विशेष म्हणजे दिवाळी अंक वाचता वाचता मलासुद्धा संपादक बनण्याची एक प्रकारची थोडीशी लहर आली. आणि रे मना नावाचा मी दिवाळी अंक 2 वर्ष संपादित केला. आत्ता माझ्याकडे किमान 100-150 दिवाळी अंक नक्की असतील. दिवाळी झाली की मी 10 ते 12 दिवाळी अंक विकत घेतो. भलाही मी 6 महिन्यांनी तो गठ्ठा उघडेल, वाचेल, पण त्यातनं जो नवीन जो स्पर्श आहे ना, नवीन जे लेखक संपादक शोधत असतात, मला असं वाटतं की त्या नाविन्याला दाद दिली पाहिजे. आणि नाविन्याला दाद देण्यासाठी दिवाळी अंकासारखं दुसरं व्यासपीठ नाही. मला वाटतं की दिवाळी अंकातनं माझं गागरा नावाचं पुस्तक प्रकाशित झालं आहे. 6 वर्ष मी पहिल्या वर्गापासून ते 16 वर्षापर्यंत मी जे लेख लिहिले तर हे दिवाळी अंकाच्या व्यासपीठावरून शक्य झालं. आणि आज त्या गागराला बडोदा वाङ्मय परिषदेचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे मी दिवाळी अंकाकडे फार अपेक्षेने बघतो की पुढे आता आपले काहीतरी लेख येतील. आणि जसं आपल्या डोक्यावर बसून असं लिहिता येत नाही, पण दिवाळी अंक आले, पावसाळा पडायला लागला की वेध लागतं की आपण लिहिलं पाहिजे किंवा आपण वाचलं पाहिजे. अगदीच निराशा आली तर एखादा
लेख दिवाळी अंक उघडून जर वाचला तर आपली निराशा पण दूर होते, नवीन कळतं. त्यामुळे नाविन्याच्या पदार्थासाठी दिवाळी अंक म्हणजे एक प्रकारची काय म्हणायचं एक तृष्णा आहे, ती भागते. 8 चित्रकारांशी आज आपण संवाद साधला आणि त्यांच्याकडून किती काय काय वेगळं ऐकायला मिळालं ना आज. खरं तर कला एक, पण त्याचे आयाम किती वेगवेगळे. आज आपण 8 आयाम बघितले, म्हणजे अष्टआयामी कार्यक्रम झाला असं म्हणायला हरकत नाही. मंडळी, दिवाळी जवळ येते आणि दिवाळी अंकांची चाहूलही लागलेली आहे. यंदाची दिवाळी कदाचित थोडी शांत असेल, पण हो, दिवाळी अंक आणि वाचन यांचा मात्र धमाका आपण तसाच चालू ठेवूया. ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर पुढल्या शुक्रवारी आपण भेटणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत 6 दिवाळी अंकांच्या संपादकांशी. तर मंडळी, ग्रंथालीचं FB पेज ग्रंथाली वॉच आणि वैभव महाराष्ट्राचे हे यूट्यूब चॅनल, ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला साहित्याच्या पारावरचे सगळे एपिसोड्स पाहायला मिळतील. आज इथेच थांबूया. भेटत राहू, वाचत राहू. नमस्कार.